आज आम्ही आलेलो आहोत सुरडी नजीक गावाला, जे आहे तालुका मांजलगाव, जिल्हा बीड येथे. या ठिकाणी माझा असणारा गुरुलेख अर्थातच माझा मुलगा, माझा शिष्य भगवान गरड याच्या निवासस्थानी आम्ही आलेलो आहोत. मुळामध्ये असं म्हणण्यात येतं की गुरुने शिष्यांच्या घरी गुरुपंक्तीसाठी जावं. आता गुरुपंक्तीसाठी जाणं म्हणजे काय, तर गुरुने शिष्याच्या घरी जावं, 2 मिनिटं उभं राहावं, त्या ठिकाणी शिष्याकडून प्रारंभक्षालन करून घ्यावं, म्हणजे शिष्याने गुरुचे पाय धुवावे आणि आपल्या ऐपतीप्रमाणे गुरुला दान दक्षिणा किंवा जे काही जेव घालायचं असेल ते चटणी मिरचीचे 2 घास जेव घालावे. तसं आज मी भगवानच्या इथे आलेलो आहे. साहजिकच सर्वांनाच माहिती आहे की प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे अर्थातच मी कुठल्याही शिष्याच्या घरी जाताना आमची कुठल्याही प्रकारे भाड्याचे पैसे द्या म्हणून डिमांड नसते, जेवायला अमकच पाहिजे म्हणून आमची डिमांड नसते, त्याबरोबरच कुठल्याही प्रकारची दक्षिणा आम्ही घेत नाही. हा तो विषय वेगळा की आता इथे पाया पडताना बऱ्याच मायमावल्यांनी 50, 100, 200 रुपये बळजबरी माझ्या हातात दिले, ते मी घेतले. तेही इथे गावात देवीचं मंदिर आहे, ते देवीच्या पेटीमध्ये मी नेऊन टाकणार आहे. कारण बापाने लेकाच्या घरी गेल्यावर लेकाकडून सोन्याची, चांदीची, पैशाची आणि पंचपक्वान्नाच्या जेवणाची आशा ठेवू नये या मताचा मी आहे. आता बऱ्याच जणांना धाक पडतो, गुरु घरी यायचा म्हणजे खीर चपाती करावी लागणार. बरं, ती खीर चपातीवर भागत नाही, त्यामध्ये 1.25 तोळा सोनं सुद्धा असते, त्यामध्ये गाडीचं भाडं थोडं सुद्धा असते, त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काय काय प्रकार असतात ते देवाला लकलाप जाणे. परंतु या ठिकाणी मी भगवानला विचारू इच्छितो, तुझ्याकडून काही भाड्याचे पैसे घेतले का रे बाबा? नाही. सोनं चांदी काहीच नाही. दारू मटण काहीच नाही. काहीच नाही. नाही. बर. आणि विशेष म्हणजे तो एवढ्या लगबगीला लागलेला आहे की तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं. म्हटलं आता एक फक्त मला चहा पाचतो, ऐकायला तयार नाही. म्हटलं साधे फक्त मला प्लेटभर पोहे केले तरी चालतील, 1 प्लेट पोह्यावर माझे गुरु पंगत होते, मला तुझ्याकडून बाकी गरिबीचं दुसरं काही नको. हाच आदर्श जर महाराष्ट्रातील गुरूंनी सर्वांनी घेतला तर मला वाटतं नक्की चांगले शिष्य महाराष्ट्रामध्ये घडतील. कारण गुरुपंक्तीच्या नावाखाली लोक कर्ज काढतात, काही जण शेत गहाण ठेवतात, काही जण सावकाराकडे जातात. कशासाठी? तर गुरु महाराजांना सोन्याची भरती करण्यासाठी, त्यांचे पाय धुण्यासाठी, त्यांच्या समोर मोठा ताफा वाजवण्यासाठी. जेवढं साध्यात साधं होईल तेवढं साध्यात साधं वागत जावं, हे वैयक्तिक माझं मत आहे. पुन्हा काही गुरुवर्यांना त्याचा राग येईल, परंतु माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यांच्या गावामध्ये आई अंबाबाईचं मंदिर सुद्धा आहे, जाण्याच्या आधी त्या अंबाबाईचं दर्शन सुद्धा घेऊ, तिचं काय महात्म्य आहे ते सुद्धा पाहू. चला तर मग. श्री तुळजाभवानी मातेचं हे मंदिर आहे. या मंदिरातली मूर्ती जर पाहिली तर हुबेहूब तुळजाभवानी सारखीच दिसते. जशी तुळजापूरमध्ये मूर्ती आहे तशीच मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते. एवढ्या खेडेगावामध्ये असून सुद्धा अतिशय सुंदर साडी, तिचा हार, तिचा शृंगार, अगदी तिला गंगावन लावण्यासकट सर्व शृंगार इथलच्या महिलांनी आणि भक्तांनी तिचा केलेला आहे. आणि विशेष सांगायला आनंद वाटतो की माझा असणारा शिष्य अर्थातच भगवान गरड हा नित्य नेमाने या ठिकाणी आई अंबाबाईच्या चरणी लीन असतो, होईल तेवढी सेवा तिची करत असतो. सर्व गावाचंही त्या ठिकाणी सहकार्य त्याला लाभतंच. आणि अंबाबाईच्याच बाजूला श्री खंडोबा देवाचं मंदिर सुद्धा आहे. आपण खंडेरायाच्या सुद्धा चरणी लीन होऊया. अच्छा.
येळकोट येळकोट, जय मल्हार सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. भंडारा आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार सदानंदाचा येळकोट, म्हाळसा कांताचा येळकोट. या ठिकाणी अतिशय जुनं पुरातन असं ही खंडोबाची मूर्ती आपल्याला दिसते. पूर्ण जुना हा पाषाण आहे. त्याच्या आजूबाजूला आपल्याला म्हाळसा आणि बानूचे हे लिंग स्वरूप तांदळे दिसत आहेत. अतिशय जुनं मंदिर आहे की जवळपास इथे कल्पना येईल आपल्याला हे मंदिर बघून. आणि खाली तुळजाभवानी आणि जवळच खंडेरावाचे ही 2 स्थानं. आता परतीच्या प्रवासाला निघतोय. अजून 1-2 शिष्यांना बीडच्या जवळपास भेटी द्यायच्या आहे. शक्य असल्यास त्याही दाखवू. चला तर मग.